गेल्या 200 वर्षात 2 वर्ल्ड वॉर झालेत. शेकडो देश उद्ध्वस्त झालेत. पण एक देश जो दोन्ही वॉर्समध्ये न्यूट्रल राहिला. कोणाच्याही बाजूने नाही, कोणाच्याही विरोधात नाही. तरीही आज तो देश जगातल्या सर्वात पॉवरफुल पासपोर्ट, सर्वात स्टेबल इकॉनॉमी आणि सर्वात श्रीमंत नागरिक असलेला देश आहे. आणि तो देश आहे स्वित्झर्लंड. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. स्वित्झर्लंडचा एक रूल आहे, कुठल्याही देशाशी शत्रुत्व नाही आणि सगळ्यांशी व्यापार. नाटोमध्ये नाही आहेत, युरोपियन युनियनमध्ये नाही आहेत, पण युरोपच्या मध्यभागी बसून सगळ्यांशी डील करतायत. जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीचे हेडक्वार्टर स्वित्झर्लंडमध्ये आहेत. जसं की नेस्ले असेल, रोलेक्स असेल, UBS असेल. त्याचं कारण काय? तिकडे आहे पॉलिटिकल स्टेबिलिटी आणि झिरो करप्शन. जगभरातून पैसा स्विस बँकमध्ये येतो. याचं कारण स्वित्झर्लंड कोणाच्याही दबावाखाली येत नाही आणि मिलिटरी म्हणाल तर स्वित्झर्लंडकडे आर्मी आहे, पण ती फक्त स्वतःच्या रक्षणासाठी. प्रत्येक नागरिकाकडे घरात रायफल्स आहेत, पण स्वित्झर्लंडने कधी कोणावर अटॅक नाही केलाय. आपण यातून काय शिकू शकतो? स्वित्झर्लंडने सिद्ध केलंय की न्यूट्रॅलिटी हा वीकनेस नाहीये, ती सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. भारत आज रशियाला सोडत नाहीये, अमेरिकेशी बोलतोय, चायनाशी ट्रेड करतोय, इस्रायलकडून शस्त्र घेतोय. हीच तर भारताची स्वित्झर्लंड स्ट्रॅटेजी आहे. कोणाचाही स्लेव्ह नाही, नोकर नाही आपण. सगळ्यांशी पार्टनरशिपमध्ये आहोत. हेच 21व्या शतकात सुपर पॉवर बनण्याचा फॉर्म्युला आहे.